हॅलो, हा मिस्टर खानोलकर, डॉक्टर प्रधान बोलतोय. गुड मॉर्निंग डॉक्टर. गुड मॉर्निंग. मिसेस परब आता बरे आहेत ना? आय मीन सगळं ठीक आहे ना? हो हो, सगळं ठीक आहे. आणि आज तुमच्या पेशंटला डिस्चार्ज मिळाला. ग्रेट, थँक्यू सो मच. थँक्यू काय, ते आमचं काम आहे. त्यांनी ट्रीटमेंट चांगली करून घेतली हे महत्वाचं आहे. यू राईट. बरं, हे सगळं बिल मला पाठवायला सांगाल का? मी लगेच क्लिअर करतो. आणि प्लीज या पेमेंटबद्दल त्यांना काही कळू देऊ नका. ओके, थँक्यू. प्राऊड ऑफ यू. काय झालं? तुला लक्षात आहे मी तुला लहान असल्यापासून बोलतोय की तू माझ्या लाईफचा हिरो आहेस. आणि आत्ता माझा तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजून वाढलाय. याआधी पण तू परब फॅमिलीची हेल्प केलीस आणि आता हॉस्पिटलचं बिल भरलंस. किती सेल्फलेसली करतोस रे तू हे सगळं. हिरो असाच असतो ना. मी काही हिरो वगैरे नाहीये. ते आसावरीचं कुटुंब आहे आणि आता लग्नानंतर ती आपल्या घरी येणार आहे. म्हणजे आपण हे जे काही केलं ते सगळं आपल्या फॅमिलीसाठी केलं. मग यात वेगळी गोष्ट काय? गौतम, त्या दिवशी एक गोष्ट जाणवली. आईबाप आपल्या मुलांसाठी किती आणि काय काय करतात. त्यांच्याकडे पैसे नाही आहेत आणि हॉस्पिटलचा खर्च भागवायचा आहे. या विचाराने आसावरीच्या बाबांना किती टेन्शन आलं असेल. त्यांच्या खांद्यावर किती ओझं असेल याची आपण कल्पना सुद्धा करू शकत नाही. आपल्याला हे सगळे प्रश्न पडत नाहीत, पण ज्यांना पडत असतील त्यांना किती छळत असतील. बघ ना, काही माणसं आयुष्यभर कष्ट दुःख सहन करतात. घरच्यांच्या, इतरांच्या अपेक्षांचं, कुटुंबाच्या गरजांचं ओझं सतत घेऊन वावरतात, पण तरीही हसतमुख राहतात. आणि अशा लोकांच्या हेल्पसाठी देव तुझ्यासारख्या माणसांना पाठवतो. काय होय? कसं कळतं तुला? एक छोटासा फेवर हवाय. बोल. दादा, आशूच्या आईला डिस्चार्ज मिळालंय. आय नो. आणि त्यांच्या या कंडिशनसाठी कुठेतरी आपण रिस्पॉन्सिबल आहोत. सो त्यांना भेटून यायला हवं ना. आणि आता आशूचे पप्पा पण त्या 4 मुलींवर रागवलेत. सो त्यांना पण सॉरी बोलू आणि भेटून पण येऊ. आता कसं आहे ना दादा, आपल्या घरातल्या कोणीतरी मोठ्या व्यक्तीने जायला हवं. पण आई, सो तू येशील प्लीज? ठीक आहे, ऑफिसवरून निघालो की फोन करतो. बाय. स्वामी सावकाश. स्वामी, ते एवढं काही नाही झालंय आकाश. हा, तुला नाही झालंय, आम्हाला झालंय ना, म्हणून आम्ही बोलतोय. ए आकाश, आपण दवाखान्यात होतो, मला आयसीयू मध्ये ऍडमिट केलं होतं. हिचं इंजिन एकदम सुसाट आहे, आपलं बिघडलेलं आहे. काही नाही. जास्त काळजी करू नका एवढंच बोलले. बरोबर आहे तुझं. मम्मी, ताई, मम्मी आली. मम्मी तू इथे थांबा, मी आलेच. केवढी तयारी केली आहे. अरे अशा काय बघत उभ्या आहात? अगं आशू, तू ताट आणलंयस ना ओवाळायला, ये ना मावशीला ओवाळ. या ना अनु. मम्मी बस,
आता अजून नाही रडायचा. तू बरी होऊन घरी आलीस ना, ह्याच्यापेक्षा मोठा आनंदाचा दिवस कुठलाच नाही बघ. चला ग मम्मीला हसत हसत वेलकम करू. अरे नेहमी मी शेवटी राहून जाते, तुम्ही मागं ये गा. ये चल. अगं काय हे, तू येणार ना म्हणून तुझ्या स्वागताची तयारी. ये. स्वामी, तुमचे किती आभार मानले तरी कमीच आहेत. तुमच्यामुळे आज मामा सुखरूप घरी आली. ची तब्येत चांगली ठेवा फक्त. बाकी बाकी काही नको मला. हो, आता सगळं ठीक आहे. आता काय पण वाईट नाही होणार. आपण आपल्या घरी आलोय. आपल्या मुलींबरोबर सुखात राहू. तू आज जा आणि पड थोडा वेळ. पडते हो. अहो बघा ना किती छान फुलाच्या पायघड्या घातल्यात माझ्यासाठी. मामा, तुला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. करते, आत्ताच तर आले ना. बोलते जरा पुरींशी. नंतर बोल, आत्ता आराम कर. ते सगळं जाऊ देत. मी ना तुमच्यासाठी काहीतरी स्पेशल बनवलंय. आणते हा. माझ्या हाताने खास खोबऱ्याच्या वड्या केल्यात तुझ्यासाठी. अरे वा. आकाश, मामा, मी तुझ्या गोळ्या घेऊन येतो. पण डॉक्टरांनी दिल्यात ना गोळ्या. अजून काही दिल्यात ते घेऊन येतो. अहो मम्मी, पप्पा कधी बोलतील आमच्याशी? बोलतील. प्रत्येक गोष्टीची वेळ यायला लागते. ही पण येईल. जाईल त्यांचा राग. मम्मी तू खा ना. अरे